सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे। नवरात्र चालू झालेले आहे आणि देवीची सेवा आपण बऱ्याच पद्धतीने करत असतो। तर अखंड दिवा लावून करत असतो, त्याचबरोबर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ वगैरे अशा भरपूर प्रकारच्या असतात सेवा। तर त्यातलीच एक सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही सेवा आपण कुलदेवतेची करायलाच हवी, कारण वर्षातून एक दिवस आपल्याला ही गोष्ट करायची असते। आपल्याला ही काही रोज रोज करायचं नाही, तर त्यामुळे आपल्याला वर्षातून एक दिवस करायला हरकत नाही। कारण कुलदेवतेची सेवा ही सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते आणि कुलदेवता ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते, तर तिची सेवा ही आपल्या हातून झालीच पाहिजे। तर त्यातलीच एक सेवा आहे ती म्हणजे कुलदेवतेची ओटी भरायची। तर नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये घट बसलेले असतात किंवा मग काहींच्या घरामध्ये फक्त अखंड दिवा असतो, तर त्यांनी देखील ही सेवा करू शकता। कारण प्रत्येकाचंच कुलदेवतेला वर्षातून 6 महिन्यातून जाणं होत नाही, तसं तर 1 वर्षातून गेलं पाहिजे, पण मग जाणं होत नाही। तर त्यामुळे आपण ही सेवा आपल्या घरातूनच करायची आहे आणि जे काही करायला यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला करायचं आहे। असं नाही की एवढंच भेटलं पाहिजे तेवढंच भेटलं पाहिजे असं काही नाही। यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला ही देवीची सेवा करायची आहे। तर कुलदेवतेची ओटी कशी भरायची, तर याचाच व्हिडिओ मी आज आपल्यासाठी घेऊन आले। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तुमच्या म्हणजे थोडाफार तरी नक्कीच फायद्याचा होईल। कारण कुलदेवतेची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे आणि त्यातलीच एक सेवा ही आहे कुलदेवतेची ओटी भरायची। नवरात्रीमध्ये तुम्ही सप्तमीला किंवा नवमीला कुलदेवतेची ओटी भरू शकता, किंवा मग शुक्रवार मध्ये आला नवरात्रीमध्ये तर तुम्ही त्या दिवशी देखील देवीची ओटी भरू शकता। आणि देवीच्या ओटीसाठी काय काय साहित्य लागतं, त्याचबरोबर त्याची काय पद्धत आहे, तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। काय काय लागतं मी ते सांगते। देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला रेशीम किंवा सुती कापडाची एक साडी घ्यायची आहे आणि नऊवार असेल तर अतिउत्तम, जर नसेल तर तुम्ही 6 वारी घेऊ शकता। तसं तर आपल्या देवीला 9 वारीचीच आपल्याला ओटी भरायची असते। आणि कारण 9 वारच आपण म्हणजे देवीला अर्पण करतो, त्याचबरोबर सुती किंवा रेशीम कापडाचा असायला हवं, कारण त्यातल्या ज्या सात्विक लहरी आहे तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा सुती कपडा करत असतो। तर त्यासाठी आपल्याला सुती किंवा रेशीम कपड्याचं 9 वार घ्यायचं आहे। 9 वार नसेल तर तुम्ही 6 वार घेऊ शकता। यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यासाठी एक ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जे तुम्ही साडी आणलेली आहे ती ठेवायची। त्याच्यावरती आपल्याला जे ओटीचं सामान भेटतं पूजेच्या साहित्यामध्ये तर ते घ्यायचं आहे, ते पण याच्यावरती ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला जे 16 शृंगाराचं सामान आहे तर ते घ्यायचं आहे। त्यामध्ये आल्यात बांगड्या, तर या देखील तुम्ही म्हणजे घ्यायच्याच आहे, घेऊ शकता, नाही घ्यायच्याच आहे। त्यानंतर मंगळसूत्र, तर तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही मेहंदीचा कोन, टिकल्याचं पॉकेट, त्याचबरोबर हळदी कुंकू आणि काजळाची डब्बी असं आपल्याला घ्यायचं आहे। एक फूल आपल्याला आवर्जून त्याच्यावरती घ्यायचं आहे आणि नारळ, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे नारळ। नारळ नसेल तर तुम्ही अखंड सुपारी घेऊ शकता किंवा मग पूर्ण जी खोबऱ्याची वाटी ती घेऊ शकता, पण शक्यतो तुम्ही नारळ घ्या, कारण श्रीफळ आहे अखंड असतं। नारळ घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला ओटीवर ठेवायचं आहे। आणि ज्याचा जो शेंडीचा भाग आहे तर तो आपल्याला देवीकडे करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक फळ ठेवायचं आहे, कुठलंही एक फळ तुम्ही घेऊ शकता, ते फळ आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे। त्याचबरोबर दक्षिणा तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। दक्षिणा तुम्ही 11, 21, 51, 101 तुमच्या श्रद्धेने तुम्ही जेवढी होईल तेवढी घेऊ शकता। आपल्यावर आहे की आपल्याला किती घ्यायची आणि त्याचं पण पुढं काय करायचं मी सांगते तुम्हाला, ती पण ठेवायची। त्यानंतर थोडीशी खडी साखर घ्यायची, ती पण आपल्याला ओटीवरती ठेवायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात मेन आहे ते म्हणजे वेणी, तर वेणी सगळ्यात महत्त्वाची आहे। पण मी आता व्हिडिओ करते तर माझ्याकडे वेणी अवेलेबल नाही। ज्या वेळेला मी देवीची ओटी भरेल तर त्यावेळेला मी घेऊन येईल। मी फक्त आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं म्हणजे सगळं साहित्य जमा केले, घेऊन आले मी। फक्त मला वेणी जेव्हा मला ओटी भरायची तर तेव्हा मी आणणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे अखंड, तांदळानेच आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। आणि हे सगळं साहित्य ठेवून आलं देवीसमोर बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहे आणि स्वतःला देखील आपल्याला हळदी कुंकू हे लावून घ्यायचे। आणि त्यानंतर तांदूळ घ्यायचे,
आणि आपण जशी ओटी भरतो तर तशी ओटी आपल्याला भरायची आहे. म्हणजे 5 वेळा आपल्याला त्याच्यावरती तांदूळ टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर हे ओटीचं सगळं साहित्य आहे तर ते आपल्याला आपल्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने धरायचं आहे. आणि देवीच्या समोर बसायचे, घटाच्या समोर. आणि आपल्या जे काही मनामध्ये आहे तर ते आपल्याला बोलायचं आहे. आणि जेणेकरून अशा पद्धतीने ओटी धरली की देवीकडच्या ज्या सात्विक लहरी आहे तर त्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे काम करतं. तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ओटी धरायची आहे. आणि त्यानंतर आपल्या मनातले जे काही आहे तर ते बोलायचं आहे. आणि देवीला म्हणजे अशा वेळेला म्हणजे ज्या वेळेला आपण देवीला देतोय तर त्यावेळेला आपण काहीच मागायचं नाहीये. फक्त जे काही मनात आहे चांगल्या गोष्टी आपण बोलायच्या आहे. फक्त देवीकडून काही मागायचं नाहीये. कारण आपण एकदाच देवीला वर्षातून देत असतो आणि त्यावेळेला पण आपण तिच्याकडे मागायचं तर ते बरोबर नाही. फक्त देण्याचं काम करायचं आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आणि आपल्याला म्हणायचे, उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराज श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय असं 3 वेळा म्हणायचे. आणि ही ओटी आपल्याला देवीसमोर ठेवून द्यायची. आणि ही ओटी जोपर्यंत आपण घट उचलत नाही तर तोपर्यंत आपल्याला ही ओटी देवीसमोरच ठेवायची आहे. आणि त्यानंतर उरलेला प्रश्न, तर या सगळ्या साहित्याचं काय करायचं. तर हा जो नारळ आहे तर तो आपल्याला घरातल्या म्हणजे जे सदस्य आहेत तर त्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. फळ देखील आपल्याला प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे. आणि जे शृंगाराचं साहित्य आहे तर ते तुम्ही घरात वापरू शकता किंवा मग एखाद्या सुवासिनीला आपल्याला ते द्यायचं आहे. आणि साडी, तर साडीसुद्धा जर तुम्ही नवरात्रानंतर 3 महिन्यांमध्ये जर तुम्ही कुलदेवीला गेले तर हे तुम्ही तिथं घेऊन जा, जे राहिलेलं म्हणजे शृंगाराचं सामान आणि साडी. आणि जर नाहीच तुम्ही म्हणजे तुम्हाला जर शक्य नसेल 3 महिन्यात नवरात्रानंतर 3 महिन्यात कुलदेवीला जाणं तर हे सगळं शृंगाराचं साहित्य एक तर घरातल्या सुवासिनीने वापरायचं किंवा मग एखाद्या सुवासिनीला द्यायचं. तर कारण ते सुवासिनीला जे अलंकार आहे तर ते देणं चांगलं असतं. आणि देवी समजून मग ते आपण त्यांना द्यायचं. आणि नाहीच जमलं तर मग हे साहित्य आपण वापरायची, साडी पण आपण वापरायची, बांगड्या वगैरे आपण वापरू शकलो तर वापरायचं किंवा मग सुवासिनींना द्यायचं. आणि नारळ आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे. त्याचबरोबर तांदूळ, तर तांदूळ आपल्या रोजच्या धान्यामध्ये थोडेसे टाकायचे, बाकीचे उरले तुम्ही चिमण्याला टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवतेची ओटी भरायची आहे. आणि यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. एखादं साहित्य इकडे तिकडे झालं तर चालतं, कारण ती आई आहे आपली, तर एवढं तर नक्कीच समजून घेऊ शकते. आणि फक्त आपल्याला आईला देताना आपल्याला आईकडे काही मागायचं नाही आहे, फक्त द्यायचा आहे. आजचा दिवस तिचा आहे तर तिला देण्याचा प्रयत्न करायचा, घ्यायचं नाही. तर आणि चुकलंच काही तर मग माफी पण मागून घ्यायची आणि तिला सांगायचं की साधा गोळं सांभाळून घे, जेवढं माझ्याकडे आहे तर तेवढं मी तुला देण्याचा प्रयत्न केला आहे, फक्त तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे, एवढंच तिच्याकडे आशीर्वाद मागायचा आणि देवीला नमस्कार करायचा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्यासाठी मी म्हणजे मला वेळ आहे अजून ओटी भरायला, पण तरी पण मी हे सगळं साहित्य घेऊन आलेत आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे वेणी, तर वेणी नाही आहे. आणि ही दक्षिणा आपल्याला कुणा गरिबाला देऊन द्यायची आहे, ज्याला खरंच गरज आहे. तर अशानं आपल्याला ही दक्षिणा देऊन द्यायची आहे. तर चला, व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.